जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल चिंतित असाल, भविष्याची काळजी तुम्हाला रात्री झोपू देत नसेल, जर प्रत्येक सकाळी तुम्हाला स्वतःच्या उद्याचा भय सतावत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. याकडे हलकं समजू नका, कारण हा फक्त व्हिडिओ नाही, हा तुमच्या आयुष्यात नवी ज्योत पेटवणारा किरण आहे. बऱ्याच जणांना वाटतं की यश खूप दूर आहे, पण खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं विसरला आहात. घाबरू नका. आज मी तुम्हाला अशा 10 जबरदस्त उपायांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्यात लपलेला आत्मविश्वास पुन्हा जागवतील. हे टिप्स तुमचं मनच नाही, तर तुमची नजर, तुमचं चालणं आणि तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकतील. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो. पहिला उपाय, स्वतःशी मैत्री करा. दररोज आरशात स्वतःकडे बघून दोष शोधण्याऐवजी थोडं स्वतःवर प्रेम करा. तुमच्यात काहीतरी खास आहे हे स्वतःला आठवा. दुसरा उपाय, तुलना थांबवा. कॉम्पॅरिझन म्हणजे आत्मविश्वासाचा खून. तुमचं आयुष्य, तुमचा प्रवास वेगळा आहे. फक्त एकच तुलना करा, कालचा मी आणि आजचा मी. तिसरा उपाय, दररोज थोडं चांगलं बना. कॉन्फिडन्स म्हणजे एक प्रॅक्टिस आहे. दररोज एक पाऊल पुढं, नवीन शिकणं, लहान टार्गेट पूर्ण करणं. चौथा उपाय, अपयशाला सामोरे जा. बाळ चालायला शिकतं तेव्हा कितीदा पडतं, तसंच आपणही पडलो तरी ते थांबणं नसून उभं राहण्याची शिकवण असते. 5वा उपाय, भीतीला मिठी मारा. जिथं भीती आहे तिथंच तुमची खरी वाढ आहे. भीतीकडे पळून न जाता तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा, मी तुला हरवायला आलोय. 6वा उपाय, तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. सरळ उभं राहणं, डोळ्यात चमक, आवाजात ताकद, हे स्वतःलाच आठवतं की मी आत्मविश्वासी आहे. 7वा उपाय, स्वतःसाठी वेळ काढा. गडबडीच्या आयुष्यात 15 मिनिटं शांत बसा. स्वतःला विचारा, मी कोण आहे, मला खरंच काय व्हायचं आहे. हीच खरी सुरुवात आहे. 8वा उपाय, छोटे चॅलेंज घ्या. लवकर उठणं, कुणाशीही बिनधास्त बोलणं, नवीन काम हाती घेणं. प्रत्येक छोटं यश म्हणजे आत्मविश्वासाच्या किल्ल्यातली एक वीट. 9वा उपाय, नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. जे लोक तुमचं मन खच्ची करतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. आत्मविश्वासाची मातीत सकारात्मकतेची खतं लागतात. 10वा उपाय, स्वतःची प्रशंसा करा. वा, आज मी चांगलं केलं, हे स्वतःला सांगा, कारण स्वतःची दाद घेणं म्हणजे गर्व नाही, तो आहे सेल्फ रिस्पेक्ट. शेवटचा संदेश, आत्मविश्वास बाहेर कुठेही नाही, तो तुमच्यातच आहे. आजपासून ठरवा, मी शून्य नाही, मी ती ज्योत आहे जी पेटली तर संपूर्ण जग उजळून जाईल.